नमस्कार मंडळी, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की डॉक्टर मिठूबद्दल सांगतात की ती अजून कोमात आहे. तिची अवस्था आता आपल्याला 24 तास मॉनिटर करावी लागणार आहे. आता हे ऐकून सगळेच जण खूप शॉक होतात. पुढे डॉक्टर तिथून निघून जातात. आता मिठूचे बाबा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि रडत म्हणतात की हे सगळं ना त्या श्वेतामुळे झाले. माझ्या मिठूची ही अवस्था झाली ना त्या श्वेतामुळे झाली. काय मिळालं त्या श्वेताला हे सगळं करून? आता बसली ना जेलमध्ये जाऊन. तेव्हा वल्लरी मिठूच्या बाबांना समजावत म्हणते की हे बघा काका, तुम्ही माझं ऐकाल का? श्वेताताईंनी खरंच काही केलं नाहीये. पोलिसांनी त्यांच्यावर संशय नक्की घेतलाय, पण मी खरं सांगते, श्वेताताईंनी खरंच काही केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा एकदा प्लीज. तेव्हा मिठूचे बाबा वल्लरीला म्हणतात की आता तू मला किती समजावून सांगितलंस ना तरी मला विश्वास बसणार नाही. आणि ते खूप रडत असतात आणि म्हणतात की मी माझ्या कानाने ऐकले मिठूशी वाईट बोलताना. तेजाने सुद्धा तेच सांगितलंय. तेव्हा मनोज मिठूच्या बाबांना म्हणतो की अहो काका, तुम्ही खरंच असा विचार करू नका. तेव्हा मिठूचे बाबा रागाने म्हणतात की मी आता शांत बसणार नाही. पुढे ते वल्लरीला म्हणतात की वल्लरी, तू मिठूची खरी मैत्रीण आहेस ना, तुला कायदा माहीत आहे ना, कृपा करून माझ्या मिठूला न्याय मिळवून दे. असं म्हणून ते वल्लरी समोर हात जोडतात आणि खूप रडायला लागतात. तेव्हा वल्लरी मिठूच्या बाबांचा हात हातात घेते आणि म्हणते की अहो काका, प्लीज असं रडू नका, माझ्यासमोर असे हात जोडू नका. तर मिठूची आई पुढे येते आणि ती वल्लरीला म्हणते की अगं खरंच बोलतायत ते. आता मला फक्त तुझाच आधार आहे बघ. श्वेताला ना तू चांगलेच अद्दल घडव. माझ्या मिठूला न्याय मिळवून दे ग. खूप उपकार होतील तुझे. असं म्हणून त्या वल्लरीच्या पाया पडायला लागतात आणि म्हणतात की तुझ्या पाया पडते ग मी. तेव्हा वल्लरी मिठूच्या आईला म्हणते की अहो काकू, काय करताय तुम्ही? असं हातापाया नका पडू प्लीज. सांभाळा स्वतःला, असं नका करू. आता हर्षी सुद्धा पुढे येतो आणि तो म्हणतो की अंकल हे बघा, श्वेताने खरंच काही केलं नाही हो. आम्ही सगळे त्या दिवशी एकत्रच होतो. ती सुद्धा आमच्या सोबतच होती. हे बघा, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की मग पोलिसांनी का अटक केली तिला? काहीतरी पुरावा असेलच ना त्यांच्याकडे. आणि ते वल्लरी समोर पुन्हा एकदा हात जोडत म्हणतात की वल्लरी, आमच्या मिठूला न्याय मिळू दे ग. आता फक्त तुझाच आधार आहे. तेव्हा वल्लरीला खूप टेन्शन येतं. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी हॉस्पिटलमधील एका बाकावरती विचार करत बसलेली असते. तेव्हा तिथे मनोज येतो. वल्लरी मनोजचा हात हातात घेते आणि त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडायला लागते आणि म्हणते काय करावं ना, काही सुचत नाही हो. एकीकडे मिठूताईंचे आई वडील हातापाया पडतायत, त्यांना मिठूताईंना न्याय मिळवून द्यायचा आहे. तर दुसरीकडे तेव्हा मनोज म्हणतो की दुसरीकडे श्वेताताई सुद्धा तुझ्यावर अवलंबून आहेत. त्यांना सुद्धा न्याय हवा आहे. त्यांना जेलमधून सोडवायची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरती येऊन पडली. तेव्हा वल्लरी म्हणते की मला ना या दोघींनाही न्याय मिळवून द्यायचा आहे हो. पुढे मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, मला जे बोलायचं आहे ना ते खरं तर या प्रसंगाला धरून नाहीये, पण. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि विचारते की काय झालं, काय बोलायचंय तुम्हाला? तेव्हा मनोज अडखळत सांगतो की मला परत गावाला जावं लागेल ग. मला माहिती आहे की या नाजूक परिस्थितीत तुझ्याजवळ मी असायला पाहिजे, पण तूच सांग ना काय करू? अजून सुट्टी घेता येणार नाही मला. तेव्हा वल्लरी म्हणते की तुमचं सुद्धा बरोबरच आहे. तर मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लरी, त्यापेक्षा तूच येते का माझ्याबरोबर गावाला? इथे पोलिसांचा आणि बाकीचा सगळ्यांचा खूप त्रास होतोय ग. तू गावाला आलीस ना तर तुझं डोकं सुद्धा शांत राहील. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की तुमची काळजी समजते मला, पण मी नाही येऊ शकणार. माझ्या मैत्रिणींना मी असं अडचणीत ठेवून कशी येऊ? मिठूताई आणि श्वेताताईंना न्याय मिळवून द्यायचा आहे. आता मला सांगा, ह्या परिस्थितीत सगळ्यात जास्त माझी गरज आहे इथे. मग मी माझ्या मैत्रिणींना सोडून कशी येऊ? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की माफ कर मला, तू इथेच थांब, तुझी इथे जास्त गरज आहे. माझं काय, मी अधनं सुट्टी टाकून येत जाईल तुला भेटायला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. सगळं ठीक होईल, डोकं फक्त शांत ठेव. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की मिठूचे आई बाबा हे रडतच मिठूबद्दल बोलत असतात. तितक्या तिथे हर्षित आणि तेजा येतात. मिठूच्या आईबाबांना असं रडताना पाहून त्या दोघांना फारच वाईट वाटतं. आता हर्षित मिठूच्या बाबांना म्हणतो की अंकल प्लीज सांभाळा स्वतःला. हे बघा, मिठूला नक्की होश येणार आहे. तेजा सुद्धा म्हणते की काका काकू, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या हॉस्पिटलमध्ये असे कितीतरी लोक आहेत की जे कोमामध्ये गेलेत आणि आता बरेही झाले आहेत. आपली मिठू पण लवकरात लवकर बाहेर येईल या सगळ्यातून आणि बरी होईल. पुढे हर्षित म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही दोघं जण असे किती दिवस इथे हॉस्पिटलमध्ये राहणार आहेत? तेव्हा मिठूची आई म्हणते, अरे पण दुसरीकडे कुठे जाणार आम्ही? आमचं इथं कोणीच नाहीये. मिठूचे बाबा यावरती म्हणतात की हो ना, इथे आमचे कुणी नातेवाईक सुद्धा नाहीये आणि हॉटेलचा खर्च आम्हाला परवडणार सुद्धा नाही. तेव्हा तेजा आश्चर्याने त्या दोघांकडे बघायला लागते आणि म्हणते की काका, अहो असं परक्यासारखं काय बोलताय अहो? अहो आम्ही आहेत ना, तुम्ही आमच्या सोबत राहा ना बुलबुल बागेत. तेव्हा मिठूची आई खूपच रागाने तेजाला म्हणते की नाही, ज्या घरात माझ्या पोरीवर एवढा जीव घेणा हल्ला झाला त्या घरात मी अजिबात येणार नाही.
तेव्हा मिठूचे बाबा सुद्धा म्हणतात की आमचा जीव घुसमुटेल ग तिथे. तेव्हा हर्षित म्हणतो की बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला एक प्रॉब्लेम असेल तर एक सांगू का, तुम्ही दोघं जण माझ्या घरी चला ना, तिकडे राहा. माझं घर हॉस्पिटलच्या जवळच आहे, त्यामुळे तुम्ही कधी पण येऊन मिठूला भेटू शकता. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की नाही नको, तू मोठ्या मनाचा आहेस, पण आपली आत्ताच ओळख झाली आणि तुझ्या घरी येऊन असं तुला त्रास द्यायचा नाही आम्हाला. तेव्हा मिठूची आई सुद्धा म्हणते की हो खरं बोलतायत ते, आधीच तू आमच्यासाठी खूप काही केलेस. बरं मला एक सांग, तुझी आणि मिठूची आधीपासून मैत्री होती का? तेव्हा हर्षित आणि तेजा एकमेकांकडे बघायला लागतात. तर तेजा पटकनी म्हणते की हो हो, खूप आधीपासूनच मैत्री होती त्या दोघांची, पण तो जे आता बोलतोय ना त्याविषयी तुम्ही विचार करा असं मला वाटतं. यावरती आता मिठूचे आई वडील काहीच बोलत नाही. तर पुढे मिठूची आई मिठूच्या बाबांना म्हणते की तुमची डायबिटीजची गोळी घेतली का तुम्ही? त्यावरती मिठूचे बाबा म्हणतात की नाही. मिठूची आई म्हणते अहो असं कसं चालेल, गोळी घ्यायची ना वेळेवर. आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, नाहीतर तुमच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं ना तर मी एकटी हे सगळं कसं करणार आहे, चला काहीतरी खाऊन घ्या. यावरती मिठूचे बाबा मात्र जायला तयार नसतात. मग तेजा आणि हर्षित पण म्हणतात की हे बघा खरंच जा आणि गोळी घ्या, काहीतरी खा, आम्ही दोघं जण आहोत ना मिठूसोबत, तुम्ही तिची काळजी करू नका, आम्ही आहोत. असं म्हटल्यावरती आता मिठूचे बाबा ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातात. तर आता यानंतर हर्षित आणि तेजा बोलत असतात. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की यार तेजा, मिठूची हालत पाहवत नाहीये, एवढी घाणेरडी हरकत कोणी केली असेल, कोण दुश्मन होता तिचा? तेव्हा तेजा म्हणते की काहीच कळत नाहीये रे. आता तर ती वल्लरी पण म्हणते की श्वेताने काहीच केलं नाहीये. आता तिथे प्रेरणा येते आणि ती हर्षित आणि तेजाचं बोलणं ऐकायला लागते. तेजा हर्षितला म्हणते की जर श्वेताने काही केलं नाहीये, तिने हल्ला केला नाहीये, मग कोणी केला असेल? यावरती आता हे दोघं जण थोडासा विचार करतात. पुढे हर्षित म्हणतो की तेजा, तुला एक गोष्ट सांगू, त्या दिवसापासून ना काहीच बोलणं झालेलं नाहीये आपल्यामध्ये. खरं तर तुझ्या मनात माझ्यासाठी ज्या फिलिंग्स आहेत ना त्या मला मिठूचा व्हिडिओ बघून माहिती पडलं. तेव्हा तेजा म्हणते की इट्स ओके, त्याचं काही लोड घेऊ नकोस तू. तेव्हा हर्षित म्हणतो की तेजा, मी तुझ्या फिलिंग्सचा खूप रिस्पेक्ट करतो, पण माझ्या मनात आता मिठूसाठी फिलिंग्स आहेत, माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि मला माफ कर ग. आता हे ऐकून प्रेरणाला खूपच शॉक बसतो. तर इकडे तेजाला खूप वाईट वाटत असतं आणि ती हर्षितला म्हणते की नाही, मला ते कळालं आधीच, इन्स्पेक्टर मीरा यांनी सांगितलं. हे ऐकून आता प्रेरणाला वाईट वाटतं. तेव्हा हर्षित म्हणतो की असं आहे ना, त्या दिवशी ना मी मिठूला सरप्राईज देणार होतो. तेजा, मी मिठूला ना प्रपोज करणार होतो. त्याच्याजवळची तो रिंग देखील तेजाला दाखवतो आणि म्हणतो ही रिंग सुद्धा मी तिच्यासाठी आणली होती. आता हे बघून प्रेरणाला पण वाईट वाटतं, तर तेजाला खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. हर्षित तिला समजावत म्हणतो की सॉरी यार, सॉरी तेजा, खरंच सॉरी. त्यानंतर रात्री आता ह्या तिघीजणी टेन्शनमध्ये बसलेले असतात आणि त्या मिठू आणि श्वेताची आठवण काढतात. प्रेरणा म्हणते की श्वेता आणि मिठू, नाहीतर घर कसं उठतंय ना खायला. म्हणजे आपल्या मिठूची बघ ना कशी दिवसभर बडबड चालू असायची, अगदी घर भरल्यासारखं वाटायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, श्वेताताई आल्या तरी कळायचं नाही, पण मिठूताईंचा नुसता घरभर गोंगाट असायचा. यावरती प्रेरणा म्हणते की अगं गोंगाट कसला, आपली मिठू करते ना तो चिवचिवाट असायचा. आपली मिठू कोणाला आवडेल अशी गोड मुलगी आहे, म्हणूनच ती हर्षित दादांना आवडली ना. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर तेजा, तू त्या दोघांच्या. तर तेजा प्रेरणाला थांबवत म्हणते की मान्य आहे, मला मान्य आहे. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, आलं आहे त्यांच्या लक्षात, जाऊ द्या ना. तेव्हा प्रेरणा म्हणते नाही ग, मला तसं नव्हतं म्हणायचं. ती तेजाला म्हणते की तेजा सॉरी, हा पण बघ ना आपल्या मिठूने प्रेम आणि मैत्रीमध्ये मैत्री निवडली ग. तेजाला कोणाचा तरी मेसेज येतो. मेसेज तेजा पाहते आणि खूप घाबरते आणि ती ह्या दोघींना म्हणते की ऐका ना, हे काय आले, मला एक व्हिडिओ क्लिप आली बघा ना. असं म्हणून आता ती प्रेरणा आणि वल्लरीला सुद्धा तो व्हिडिओ दाखवते. ती व्हिडिओ क्लिप म्हणजेच पत्रकारांनी केलेली न्यूज असते आणि त्या न्यूजमध्ये असं म्हणतात की ह्यांच्याच एका मैत्रिणीवरती जीवघेणा हल्ला झाला. तो कस काय, ह्यांच्यातलीच तर कोणी नाहीये ना खरा गुन्हेगार. आई वडिलांच्या धाकाशिवायच करतात काय हे सगळं? हे अनेक प्रश्न आहेत पण उत्तर एकही नाहीये. हा व्हिडिओ बघून वल्लरी आणि तेजा यांना खूपच शॉक बसतो आणि त्या खूप टेन्शनमध्ये येतात. तितक्यात आता प्रेरणाला तिच्या बाबांचा कॉल येतो. प्रेरणाचे वडील मिठूची आणि प्रेरणाची चौकशी करतात. पुढे ते म्हणतात की बर प्रेरणा, माझा एक ऐकशील का बाळा, हे बघ तू ना लवकरात लवकर गावाकडे निघून ये. हे ऐकून प्रेरणा आश्चर्याने विचारते की आता? तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की अगं, त्या मिठूच्या प्रकरणावरून लोक गावात काय काय बोलतात ते तुला माहीत नाहीये आणि आम्हाला ऐकवत पण नाहीये ग, म्हणून मी तुला सांगतोय की तू लवकरात लवकर इकडे निघून ये. हवं तर एक भाकरी आपण कमी खाऊया, काटकसर करूया, पण तू लवकरात लवकर इकडे निघून ये ग. तू इकडे आलीस ना तर गावातील लोकांची तोंड आपोआप बंद होतील. हे बघ बाळा, काय तो विचार कर आणि काळजी घे स्वतःची. असं म्हणून ते फोन कट करतात
आता प्रेरणा सुद्धा इकडे खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती खालीच बसते. तर दुसरीकडे वल्लरीच्या गावी तिच्या सासूला या न्यूजबद्दल कळतं. तर वल्लरीची सासू फार घाबरते. मनीषा तिला समजावत म्हणते की आई अगं तू नको टेन्शन घेऊस. या मीडियावाल्यांचं काय, पाव किलो भाजीला किलोभर मसाला टाकतात, तू नको लक्ष देऊस. वल्लरीची सासू म्हणते की अगं मी करेल दुर्लक्ष, पण लोकांचं काय. बापरे, वल्लरीची बदनामी म्हणजे आपली सुद्धा बदनामी होणार. गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लोकांच्या तोंडाला काय झाकणं आहेत का. त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली तर देव सुद्धा त्यांना थांबवू शकणार नाही. तर दुसरीकडे श्वेताचे बाबा ते सुद्धा मोबाईलवरती ही न्यूज बघतात. आता ही न्यूज बघून त्यांना खूप टेन्शन येतं आणि ते म्हणतात की शेवटी आलीच वेळ मुंबईला जाण्याची. एवढे दिवस टाळत होतो, पण जे घडणार आहे ते आधीच ठरलेलं आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.